आता आपल्याला याच्यामध्ये एम्पियर लॉ बघायचा आहे। एम्पियर लॉने करंटच्या याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या होत्या। म्हणजे करंटच्या याच्यामध्ये किर्चॉफ्स लॉ मध्ये त्याच्या आधी 11च्या करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये, बट आता बायो-सॅवर्ट लॉच्या आधी आपण शिकलो। बायो-सॅवर्ट लॉने काय केलं किंवा काय सांगितलं, समजा हे कंडक्टर आहे, या कंडक्टरचा एक स्मॉल एलिमेंट घ्या डीएल, याच्यातून करंट पास करा आणि याच्या शेजारी मॅग्नेटिक फील्ड किती आहे हे जर स्मॉल घेतला असेल तर या पॉइंट पी ला मॅग्नेटिक फील्ड सुद्धा स्मॉल असणार आहे, पण त्याचा फॉर्म्युला काय आहे हे काढलं। इन्फायनाइट लॉन्ग स्ट्रेट कंडक्टर या ठिकाणी सुद्धा आपण मॅग्नेटिक फील्ड काढलं। त्याच्यानंतर आपण मॅग्नेटिक फील्ड काढलं सर्क्युलर आर्कला, त्याच्यानंतर सर्कलला। सो हे वेगवेगळे व्हॅरिएशन्स आपण बायो-सॅवर्ट लॉ मध्ये बघितलं, पण आता एम्पियरनं सुद्धा तेच सांगितलं पण फॉर्म्युला थोडा मॉडिफाय केला। एम्पियरनं सुद्धा काय सांगितलं होतं, जे बायोनं सांगितलं तेच त्यांनी काय सांगितलं, म्हणजे एखाद्या कंडक्टर मध्ये जर करंट पास केला तर त्याच्या शेजारी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, यांनी तेच म्हटलं। पण यांनी काय केलं माहितीये का, थोडं याच्यापेक्षा वेगळं काय केलं। समजा इथे कंडक्टर आहे, इथं दुसरा कंडक्टर आहे। आता हे जे आहे हे काय आहे, हे याचं डायरेक्शन डॉट म्हणलं की हे कंडक्टरची डायरेक्शन कुठं आहे, तुमच्याकडे आहे, त्याचं करंटचं डायरेक्शन हे कुठं आहे, हे तुमच्या साईडला आहे करंटची डायरेक्शन। ऍक्च्युअल कंडक्टर कसं आहे, तर यामध्ये इथं जर बघायला गेलं आपण तर हे असं कंडक्टर आहे, हे दुसरं कंडक्टर घेतलं, पण याला मी घेताना या डायरेक्शनला घेतलं। दुसरं अजून एक कंडक्टर घेऊया, अजून दोन कंडक्टर घेऊया। समजा या ठिकाणी एक कंडक्टर घेतला, ओके। सो दुसरं एक कंडक्टर इथं घेतलं, यांची डायरेक्शन कुठं आहे, यांच्या उलट आहे कुठं तरी, पण यांच्या उलट आहे। म्हणजे काय, याचं डायरेक्शन तुमच्या डायरेक्शनला आहे, मी याला देतो I1, याला नेम देतो I2, याला देतो I3, याला देतो I4। म्हणजे बंच ऑफ कंडक्टर्स घेतले असं कन्सिडर करू। जसं गॉस लॉ मध्ये गॉसियन सरफेस कसं कन्सिडर केलं होतं, इयत्ता 11वी मध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये शिकलो। इथं सुद्धा आपण एक एम्पियरन लूप कन्सिडर करायचा आहे। कसला लूप कन्सिडर करायचा आहे, एक एम्पियरन लूप। हे कन्सिडर केलं एक एम्पियरन लूप आहे। आता हे एम्पियरन लूप इथं हे म्हणजेच आता हे बघा, हे करंटची डायरेक्शन आहे, हे मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन झालं। हे करंटची डायरेक्शन, हे मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन। हे कुठं आहे, अपोजिटला, याच्या अपोजिटला येतं। मग अशा कंडक्टर मध्ये जर करंट काढायचं असेल, त्याच्या शेजारी जर मॅग्नेटिक फील्ड काढायचं असेल, बंच ऑफ जर कंडक्टर घेतले किंवा एक लूप कन्सिडर केला, त्याच्यामध्ये काही कंडक्टर घेतले, त्याच्यामध्ये काही करंट पास केले, तिथं करंट पास केल्यानंतर एम्पियर लॉने तिथं सांगितलं की याचा फॉर्म्युला काय असायला पाहिजे किंवा याचं मॅग्नेटिक फील्ड याची व्हॅल्यू कशी काढायची, हे कोणी सांगितलं, एम्पियर लॉने सांगितलं। म्हणून एक आपण एम्पियर लूप कन्सिडर केला। या एम्पियर लूपवर बाबांनो बायो-सॅवर्ट लॉने काय कन्सिडर केलं होतं, बायो-सॅवर्ट लॉने कंडक्टर घेतला होता, त्याचा एक स्मॉल तुकडा घेतला होता। इथं तसं नाहीये, इथं मॅग्नेटिक फील्डचं स्मॉल एलिमेंट घेतलं। कुणाचं घेतलंय, मॅग्नेटिक फील्ड डीएल। मग मॅग्नेटिक फील्डची ही काय असणार आहे, ही त्याचं डायरेक्शन असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन आहे। समजा त्याला थोडं इथं थोडं वेगळ्या पद्धतीने दाखवलं तर इथं हे अँगल क्रिएट होतं, हे बी आणि हे डीएल। जर इथं घेतला इथं या ठिकाणी, तर इथं परत हे मॅग्नेटिक फील्ड, इथं जे आहे ते स्मॉल डीएल बार, हे मॅग्नेटिक फील्ड, ओके। म्हणजे आपण काय केलं, या एम्पियरन लॉचं एम्पियरन लूप जो आहे, हा जो लूप आहे, या लूप वर एक स्मॉल डीएल घेतला। हे डीएल कुणाचं आहे, हे मॅग्नेटिक फील्डचं एक स्मॉल डीएल कन्सिडर केला। हे काय आहे, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड। कुणाकडे ते आहे का परत,
आता याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला थोडं याला व्यवस्थित समजावून सांगतो की नेमकं कसं व्हिज्युअलायझेशन कसं आहे. हे करंटची डायरेक्शन आहे तुमची, हे लूप डायरेक्शन आहे, अशा पद्धतीने. पण मॅग्नेटिक फील्ड कसं असायला पाहिजे, पेन्सिल आहे बघा, मॅग्नेटिक फील्ड कसं असायला पाहिजे आपल्याला. मग मॅग्नेटिक फील्ड आणि स्मॉल डीएल कसं असायला पाहिजे ते महत्वाचं आहे. मग मॅग्नेटिक फील्ड आणि स्मॉल डीएल, इथं बघा हे स्मॉल डीएल घेतलं आणि हे मॅग्नेटिक फील्डची दिशा घेतली, हे अशा पद्धतीनं रोटेट करतो. हे समजायला लागले का बघा. ओके, सो बघा हे स्मॉल डीएल, हे मॅग्नेटिक फील्ड, हे कंडक्टर, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला याची जी अरेंजमेंट आहे ती अशी आहे. समजतंय तुम्हाला. ओके, सो आता या ठिकाणी बघा एक I1 I2 I3 त्याचं डायरेक्शन पलीकडे आहे. मग आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलं या लॉ मध्ये, या लॉ मध्ये आपल्याला सांगितलं की बाबांनो लाईन इंटिग्रल इन ए क्लोज्ड लूप, इंटिग्रेशनचं लाईन इंटिग्रल इन ए क्लोज्ड लूप, द मॅग्नेटिक फील्ड into small element dl bar is equal to the permeability of free space times the current, that is I also write here net current or the total current in this Amperian loop. या Amperian loop मध्ये आपण कन्सिडर केला, इथलं जर मला टोटल मॅग्नेटिक फील्ड काढायचं झालं कुठल्या या सगळ्या कंडक्टरचं, तर त्यांनी कसं काढलं, लाईन इंटिग्रल, द लाईन इंटिग्रल इन ए क्लोज्ड लूप b बार इंटू dl बार इज इक्वल टू द परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस टाइम्स द टोटल करंट और ए नेट करंट. सो हाउ वी टेक दिस नेट करंट. इथं तर ऑलरेडी 4 कंडक्टर दिलेले आहेत बाबांनो. याच्यामध्ये जे I1 and I2 हे सेम डायरेक्शनला आहे, I3 and I4 हे अपोजिट डायरेक्शन आहे. कुणाच्या, I1 and I2 च्या. मग इथं आपल्याला जर नेट करंट घ्यायचा आहे तर तो ऍक्च्युअल काय, तो I1 प्लस I2 हे मला या डायरेक्शन मध्ये ऍडिशन होती, दोघांची एका डायरेक्शन आहे. हे डायरेक्शन अपोजिट आहे, opposite sign, that is mean by negative. We take here negative. मग I4 आपण घेणार नाही. I4 का घेणार नाही, या लूपच्या बाहेर आपल्याला I4 आहे. I4 कुठे आपल्याला या लूपच्या बाहेर आहे. म्हणजे काय, I4 ची व्हॅल्यू किती येणार आहे, 0, बिकॉज ऑफ आउटसाइड दी Amperian लूप, आउटसाइड दी लूप. मग इथं मला फॉर्म्युला कसं येईल आता, हे बाबा ना आपल्याला जर डॉट प्रोडक्ट पण घालवायचं आहे तर आपण शिकलो, काय शिकलो, आपण शिकलो ती ढेकळच. आपल्याला शिकायचं अडचण आहे, आपल्याला थोड्या वेळानं बोलतो मी करायचं. इथं जे आहे मॅग्नेटिक फील्डचं काय आहे बघा, इनडायरेक्टली जर बोलायचं झालं, किंवा आपल्याला माहिती आहे ए बार डॉट बी बार, हे असं ऐकलंय का कधी. डॉट प्रोडक्ट घालवण्यासाठी आपण काय करतो, तर तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही, तुम्ही जे करणार त्याला आम्ही तयार. ए बी कॉस थिटा, क्रॉस प्रोडक्ट जेव्हा घालवतो आपण त्यावेळेस काय लिहितो, साइन थिटा. मग इथं आपल्याला हा फॉर्म्युला थोडा वेगळ्या पद्धतीने जर मॉडिफाय केला, बी बार डॉट डीएल बार बरोबर मी इथं काय लिहिलं, लाइन इंटीग्रल इन ए क्लोज्ड लूप b dl cos theta. This way we can also write this formula, and we also modify this formula here. Line integral of b dl cos theta equal to, can I write here, mu 0 into what is the I net value, I1 plus I2 minus I3. So this is your Ampere law. एम्पियर लॉ ना एक सिंगल जरी तुम्ही कंडक्टर कन्सिडर केला तरी पण त्याचं तुम्ही मॅग्नेटिक फील्ड काढू शकता. त्यांनी प्रूफ पण करून दाखवलं. बोर्डाला एक क्वेश्चन खूप आवडतो, जे बोर्डाला आवडतं तेच आपल्याला आवडायला पाहिजे.
माझं तर म्हणत तेच आहे. कारण अलीकडे कसं आहे माहितीये का, दुनिया जगायला लागली, डॉक्टरला जे आवडते तेच गिळतंय. त्याला काय आवडतं हे गिळलं की खपलाच आहे 21व्या शतकात. त्यामुळं रस्त्यावर जे पळत आहेत, सकाळी मी रनिंगला गेल्यानंतर रस्त्यावर पळणारे ते डॉक्टरने सांगितलेलेच आहे. आम्हाला डॉक्टरने सांगितलं म्हणून आम्ही निघलोय. जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत रस्त्यावर रनिंग स्वतःहून करणारे लोक खूप कमी आहेत. तसंच कसं आहे माहितीये का, आपल्या विद्यार्थ्यांच्या लोकांना दिशेमध्ये काय झालंय माहितीये का, अभ्यास करणं हा हानिकारक झालंय. म्हणजे काय, अभ्यास जास्त केला गेला हानिकारक असल्यागत आहे. तर थोडं आपल्याला स्टेट बोर्डाला आणि सीईटीला काय विचारलं जातं आणि याच्यामध्ये काय आहे हे मी थोडं डिटेलली सांगतो. स्टेट बोर्डात त्याच्यावर क्वेश्चन कसा असतो, स्टेट अँड एक्सप्लेन एम्पियरल लॉ किंवा एम्पियर्स लॉ, 3 मार्कासाठी क्वेश्चन. अजून एक क्वेश्चन असतो, स्टेट अँड एक्सप्लेन किंवा स्टेट अँड प्रूव्ह एम्पियर लॉ. ओके, याच्यामध्ये काय एक्सप्लेन आहे, आपण दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय करणार आहे, प्रूफ करणार आहे. तुला प्रूफ पण कसं करायचं, इथपर्यंत तुम्हाला हे लॉ समजलाय का बघा. लॉ एकदम या स्टेटमेंट वरनं सिंपल लिहायचा. इथं जे स्टेटमेंट दिलंय, लाईन इंटिग्रल इन ए क्लोज्ड पाथ इज अ मॅग्नेटिक फील्ड इनटू ए, काय आहे, डीएल बार और ए स्मॉल एलिमेंट इज इक्वल टू द म्यू 0 टाइम्स that is mean by permeability of free space times the total current flowing through this conductor किंवा net current flowing through that conductor. So this is simple law for the Ampere's law. एवढं तुम्हाला Ampere's law लक्षात आलाय का बघा. याच्यामध्ये कुणाला काय अडचण आहे? ओके, सो हे लिहून घ्या.